आज जे काही आपण शिकलोय तर ते न पाहिलेल्या सरस्वतीमुळे शिकलोय का सावित्रीमुळे शिकलोय? जय जिजाऊ, जय भारत. आपण ज्ञानशैली या सदरामध्ये पुन्हा एकदा भेटत आहोत. मी ॲडव्होकेट शैलजा मोळक. आपण गेले 2 आठवडे बोलतोय आणि आपला सगळ्यांचा खूप प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांच्या सूचनाही येत आहेत. अनेकांचे कमेंट्स चांगल्या येत आहेत. बऱ्या वाईट कमेंट्स पुढं घेत आपण आता पुढं जात आहोत. पण ह्या निमित्ताने मला एक या गोष्टीचा आनंद आहे की अनेक विषयांची चर्चा होत आहे आणि ती चर्चा होणं हे एक सामाजिक निरोगीपणाचं लक्षण आहे असं मी समजते. एक माझ्या एका मैत्रिणीने मला कमेंट्स दिली की मग तुम्ही ह्या विषयावर बोलता, मग तुम्ही ह्या विषयावर का नाही बोलत? म्हणजे उदाहरणच सांगायचं झालं तर मग राज ठाकरे असं म्हणाले, मग सुजाता आंबेडकर असं म्हणाले, मग तुम्ही त्याच्यावर का नाही बोलत? तर मी नम्रपणे सांगितलं तिला पण की तो माझा विषय नाही आणि जे आपण ज्ञानशैली या सदरातून आपण पुढे जाणार आहोत तर या दृष्टीने एक खरा इतिहास सांगण्याचं एक काम किंवा समाजाला जे पूरक आहे, पोषक आहे आणि सामाजिक सलोखा शांतता राहण्यासाठी जो एक आपल्याला विचार करावा लागणार आहे की जो आपण वैचारिक लोक, जे विचार करणारे लोक, अभ्यासक लोक विचार करतात त्यांना तो मांडणं त्यांचं कर्तव्य आहे. या भावनेतून मी हे ज्ञानशैली सदर सुरू केलेलं आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका विद्येने केले. असा शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुलेंची नुकतीच 11 एप्रिलला आपण 195वी जयंती साजरी केली. त्या निमित्ताने खूप सारे विचारमंथन आज पूर्ण महिनाभर होत आहे आणि त्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा विचारांचा जागर करत आहोत आणि तो सतत करत राहिलाच पाहिजे या मताची मी आहे. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला हे सर्वज्ञात आहे आणि त्यांनी पहिल्यांदा सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि त्यांना पहिली शिक्षिका केलं, मुख्याध्यापिका केलं, शिक्षणाधिकारी केलं, हेही आपल्याला माहिती आहे. परंतु ज्या वेळेला महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली तर त्यावेळेला त्या शाळेमध्ये सावित्रीबाईंनी घरोघरी फिरून मुली गोळा केल्या. परंतु त्यावेळेला 6 मुली पहिल्या दिवशी फक्त शाळेत होत्या आणि हे जाणीवपूर्वक सांगते की 6 मुलींमध्ये 4 ब्राह्मण मुली होत्या, 1 धनगर आणि 1 मराठा, अशा 6 मुली होत्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये. मला सांगायचं हे की ज्या स्त्री शिक्षणासाठी त्यावेळेच्या प्रस्थापित ब्राह्मणांनी, सनातन धर्म पाळणाऱ्यांनी विरोध केला, त्याच वेळेला ब्राह्मण मुली शाळेमध्ये आल्या, पण त्याला महात्मा फुलेंनी विरोध नाही केला. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजे आज जे काही आपण शिकलोय तर ते न पाहिलेल्या सरस्वतीमुळे शिकलोय का सावित्रीमुळे शिकलोय? हाही विचार आम्ही सातत्याने मांडत आहोत आणि सरस्वतीबरोबर सावित्रीचं पूजन करा हे पण सांगायची वेळ आज आलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण सगळे करत आहोत. परंतु तरीही आज जो एक धार्मिक पगडा, धार्मिक रेटा दिसतोय याच्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं काम जे आहे तर ते कुठेतरी अजून सामाजिक प्रक्रियेमध्ये झाकोळलं जाते. जसं की आपण मधल्या काळामध्ये पाहिलं की आपले विद्यमान राज्यपाल यांनीसुद्धा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची एक खिल्ली उडवणारं विधान केलं. खूप वाईट वाटलं त्यावेळेला वास्तविक आणि यासाठी पण वाईट वाटलं की समाजातून जितक्या मोठ्या प्रमाणात त्याचा निषेध व्हायला हवा होता त्या प्रमाणात तो झाला नाही. हे आपलं एक दुर्दैव आहे. एकीकडं आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि तरीही आपण इतके पेटून का उठत नाही असं पण कधी कधी वाटतं. म्हणजे पेटून उठणं याचा अर्थ मला मोर्चा आंदोलनच केली पाहिजेत असा होत नाही, तर निषेधाच्या पद्धतीने सुद्धा तो आपल्याला करता येतो.
आणि तसा तो झालेला नाही आहे वास्तविक. इतक्या मोठ्या पदावरून अशा पद्धतीने विधानं करणं हे खूप क्लेशदायक आहे आणि याचाही आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. वास्तविक महात्मा फुलेंनी ज्या वेळेला स्त्री शिक्षण सुरू करायचं डोक्यात घेतलं तर त्यावेळेला स्त्रीची जी एक गुलामीत होती, तिला धार्मिक गुलामीत होती, कौटुंबिक तिला दुय्यमत्व होतं आणि ती सगळी एक नाडली जाण्याची प्रक्रिया होती. ह्या स्त्री शिक्षणाने स्त्री स्वतंत्र होईल, स्वावलंबी होईल, सक्षम होईल, ह्या उद्देशाने तिला असणारं दुय्यमत्व कमी होईल, तिची धार्मिक गुलामी कमी होईल, मानसिक गुलामीतून ती बाहेर येईल, धार्मिक रूढी परंपरेच्या जोखडातून ती मुक्त होईल, यासाठी महात्मा फुलेंनी वास्तविक प्रयत्न केलेले आहेत. महात्मा फुलेंचं काम हे जर आपण ढोबळमानाने पाहिलं तर खूप मोठं आहे, व्यापक आहे. जसं की त्यांनी जे काही दलित लोकांना पाणी मिळत नव्हतं, त्यांनी स्वतःच्या घराचा पाण्याचा हौद खुला केला. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न होते बरेच, शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार होत होते इंग्रजांकडनं, शेतसारा वसुली सक्तीने केली जात होती, त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अगदी अजून पुढे जायचं म्हटलं तर जे स्त्रियांसाठी जे काम होतं तर ते त्यांचं खूप लक्षणीय असं होतं की त्यावेळेला लग्न लवकर होत होती, बालजरट विवाह होत होते आणि मग महिला विधवा होण्याचं प्रमाण जास्ती होतं. आणि बालविधवांचं म्हणजे आता हे स्पेसिफिकली असं सांगावं वाटतं की बालविधवांचं प्रमाण जरी समाजात खूप असलं तरी केशवपन ही जी काही प्रथा होती ती मात्र ब्राह्मण समाजामध्ये होती. आणि तर त्यामुळं बायका त्या विद्रूप दिसाव्यात किंवा त्यांचं सौंदर्य दिसू नये आणि त्या पुन्हा वाईट बाजूला जाऊ नये या पद्धतीने त्यांना कुरूप दिसणं हे सामाजिक स्थिती होती. अशा वेळेस महात्मा फुलेंनी विचार केला आणि ब्राह्मण महिलांचं जे बालविधवांचं केशवपन होत होतं त्याविरुद्ध त्यांनी जनजागरण सुरू केलं. परंतु त्याच्यामध्ये जनजागरण करताना सनातन जो धर्म होता, सनातनी ब्राह्मण होता, ते तर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, कारण ते धर्मनिष्ठ होते, रूढी परंपरा पाळणारे होते. आणि म्हणून महात्मा फुलेंनी न्हाव्यांचा संप केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे संपूर्ण नाभिक समाज त्यांनी एकत्र केला, पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी सभा घेतल्या आणि तिथं त्यांचं मतपरिवर्तन केलं की तुम्ही हे करू नका. तर नाभिक समाजाने महात्मा फुलेंचं ऐकलं आणि संप केला. पहिला नाभिकांचा संप महात्मा फुलेंनी घडवून आणलेला आपल्याला दिसतो आणि तोही ब्राह्मण विधवा महिलांसाठी. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे जर आपण त्यांचा जर विचार केला तर आजही कितीतरी आज आपण समाजामध्ये पाहतो की महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले असतील किंवा बहुजन महामानवांची जर आपण नावं घेतली तर ती आजही म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं म्हणलं तर ब्राह्मण समाजाच्या पचनी पडत नाहीत किंवा त्यांचं उदात्तीकरण किंवा समर्थन केलं जात नाही त्यांच्या कार्याचं. तर त्यांच्या कार्य पण त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. जर आज आपण एकीकडे सर्वधर्म समभाव म्हणतो आणि जाती अंताच्या लढाईकडे आपण जात आहोत आणि असं असताना काही विशिष्ट जातीनिहाय महापुरुषांचं विचार करतात किंवा समर्थन करताना आपल्याला दिसतं. दुसरं त्यांनी एक मोठं काम केलेलं आहे की जे फसलेल्या त्यावेळेला काही मुली होत्या, विधवा होत्या की जे इंग्रजांकडनं अन्याय अत्याचार होत होते, अशा परिस्थितीत मुली गरोदर राहत होत्या आणि त्या आत्महत्या करत होत्या. तर अशीच एक काशीबाई नावाची जी एक विधवा मुलगी होती तर ती आत्महत्या करायला गेली. तर त्यावेळेस ती महात्मा फुलेंनी ते पाहिलं आणि तिला घरी आणलं आणि तिला त्यापासून परावृत्त केलं. आणि त्यावेळेला सावित्रीबाईचं फुलेंचा त्यांचा संवाद झाला आणि तिला त्यांनी घरी ठेवून घेतलं. आणि मग त्यांना असा विचार आला मनामध्ये की अशा अनेक फसलेल्या बायका आहेत, तर ह्यांना आपण ह्यापासून परावृत्त केलं पाहिजे. म्हणून दोघांनी एक विचाराने त्यांच्या वाड्यावर एक बोर्ड लावला की जर कोणी अशा परिस्थितीत अडलेलं असेल तर त्यांनी या इथं या आणि बाळंत व्हा. मूल हवं असेल तर
न्या आणि नसेल ते इथं ठेवून जा, अशा पद्धतीचा बोर्ड लावून सावित्रीबाई फुलेंनी 35 बाळंतपणं केल्याचा इतिहास आहे. आणि त्यातल्याच एका जी काशीबाई होती तर तिचा मुलगा पुढे जाऊन त्यांनी दत्तक घेतलेला आहे आणि तो पुढे डॉक्टर यशवंत फुले म्हणून नावारूपाला आला. म्हणजे ब्राह्मण महिलेचा मुलगा दत्तक घेणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तर हे त्या काळात म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी केलेलं आहे हे सगळं. आणि ह्याची कुठंतरी आपण नोंद घेणं, याचं उतराई होणं, याचं समर्थन करणं, हे समजून घेणं हे आज गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे त्यांनी विधवांचे पुनर्विवाह हा एक विषय हातात घेतला. विधवा पुनर्विवाहसुद्धा त्यांनी सुरू करायचा प्रयत्न केला. शेणवी जातीतल्या एका महिलेचा त्यांनी पुनर्विवाह केलेला आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी शाळा सुरू केल्या, म्हणजे आपल्याला माहिती आहे की भिडेवाड्यातली पहिली शाळा, आज भिडेवाड्याची दुरावस्था सगळे पाहतोय, बरेच वर्ष आपण त्याच्यासाठी आंदोलनं करतोय की तिथं एक स्मारक व्हावं या दृष्टीने सुद्धा. परंतु म्हणजे त्यांनी शाळा सुरू केल्या तेव्हासुद्धा तात्यासाहेब भिडेंनी त्यांना जागा दिली. नंतर काही कारणांनी ती शाळा बंदही पडलेली आपल्याला आहे. परंतु हे सगळं करत असताना मला असा एक मुद्दा सांगायचा आहे की त्यांच्या सभोवती अनेक मित्र होते. त्यापैकी त्यांचे 3 मित्र जे होते की ते पहिल्यापासून तर सत्यशोधक समाजाची स्थापना करेपर्यंत त्यांच्याबरोबर होते. आणि ते विशेष म्हणजे ब्राह्मण समाजाचे होते. म्हणजे त्यावेळेला सुद्धा काही ब्राह्मणांना त्यांचे विचार पटत होते आणि ते त्यांना सपोर्ट करत होते असं आपल्याला दिसतं. सदाशिव गोवंडे असतील, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम परांजपे हे 3 मित्र त्यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळात होते. त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी दलित मुलींसाठी शाळा सुरू केली आणि ती शाळा सुरू केल्यानंतर घरच्यांनी त्यांना घराबाहेर काढलेलं आहे. आणि घराबाहेर काढल्यानंतरसुद्धा ते थांबलेले नाही आहेत, पण त्यांनी 2च वर्षात पुन्हा दलित मुलींसाठी शाळा चालू केली. आणि ही शाळा सुरू करतानासुद्धा त्यांना अनेक मित्रांचा सहभाग लाभला. या शाळेसाठी त्यांनी एक कार्यकारी मंडळ नेमलं आणि त्याच्यामध्ये जगन्नाथ हाटे, अण्णा सहस्त्रबुद्धे, केशव भवाळकर, विष्णू भिडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि विष्णूशास्त्री पंडित अशी मंडळी होती. आता ही जर तुम्ही नावं आडनावं बघितली तर ह्याच्यातली जास्तीत जास्त ब्राह्मण मंडळी आहेत. आणि ह्या लोकांनीसुद्धा आपल्याला फुलेंना सहकार्य केलेलं दिसतंय. तर हा सगळा इतिहास समजून घेऊन फुलेचा इतिहास आणि फुलेंचं कार्य हे आपण सतत मांडत राहिलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव काम केलं, त्याच्यामुळे मेजर कॅन्डींच्या हस्ते त्यांना सत्कारसुद्धा झालेला आहे. म्हणजे पण हे सगळं करत असताना फुलेंची साहित्य निर्मितीसुद्धा सुरू होती. आणि जरी 4-5 मंडळी त्यांच्याबरोबर होते तरी परंतु समाजामध्ये जे काही एक धार्मिक गुलामीत ठेवण्याची प्रक्रिया सुरू होती आणि कर्मकांड असतील, देवदेवतांचं सगळं आक्रमण असेल, तर हे सगळं सुरू होतं. त्यामुळं बहुजन त्याच्यामध्ये खूप बळी पडत होता आणि पिचला जात होता. तर हे सगळं त्यांनी पाहिलं आणि त्याच्यातून त्यांनी तृतीय रत्न नावाचं एक नाटक लिहिलं. त्यांची साहित्य निर्मिती या काळामध्ये सुरू झाली. आणि तृतीय रत्न हे जे काही नाटक लिहिलं तर त्याच्यामध्ये ब्राह्मणवाद्यांकडून किंवा सनातन धर्माकडून ब्राह्मण शूद्रांची कशी फसवणूक करतात आणि मूर्तीपूजेत गुंतवण्याचं कसं एक काम केलं जातं ह्या आधारित हे नाटक होतं. आणि इथंच त्यांच्या विरोधाला आणखीन जास्त सुरुवात झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचं आसूड लिहिलं, ब्राह्मणांचे कसब लिहिलं, गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी लिहिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधून काढलेली आहे सर्वप्रथम. हेही कित्येकांना माहिती नाही. आणि त्यानंतर त्यांनी पोवाडा केला. आणि आणखीन एक मला सांगायचं आहे की त्यांनी पोवाडा केला परंतु त्याच्यात शिवाजी महाराजांना त्यांनी कुळवाडी भूषण असं म्हटलेलं आहे की जे की आपण शिवाजी महाराजांचा इतिहास पाहताना
गोब्राह्मण प्रतिपालक असं एक जे ऐकलेलं आहे, लहानपणापासून शिकलेलो आहे. तर म्हणजे शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे फक्त गाई ब्राह्मणाचं रक्षण करणारे होते का? तर ते रयतेचे राजे होते, ते कुळवडी भूषण होते. आणि हे पहिल्यांदा सांगण्याचं काम आणि पहिली समाधी शोधून काढण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे. त्यांच्या एकूण लेखनावर आणि त्यांच्या एकूण कामावर काही मंडळींचा प्रभाव होता. त्याच्यामध्ये थॉमस पेन, जॉर्ज वॉशिंग्टन, मार्टिन लुथर किंग हे परदेशी जे काही लेखक होते, विचारवंत होते, यांच्या साहित्याचा त्यांच्या ह्याच्यावर बराच परिणाम होता. आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. आणि ह्या सगळ्या करत असताना त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा, कर्मकांड आणि जो काही ब्राह्मणवाद होता, तर ह्याचा सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर पुढे जाऊन त्यांनी सत्यशोधक धर्माचा विचार केला आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडू लागली. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक घोषवाक्य घेतलं, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. हे त्यांनी घोषवाक्य घेतलं सत्यधर्माचं. आणि त्या दृष्टीने म्हणजे जसं एक त्यांनी उदाहरण लोकांना जेव्हा सांगायला लागले, तर त्यावेळेला ज्यावेळेला आईवडिलांच्या प्रेमामध्ये आपल्या आणि आईवडिलांच्या प्रेमामध्ये कोणच नसतं, तर तसं देवाचं आणि आपलं जर नातं आहे आणि देवाचं आणि आपलं जर प्रेम आहे किंवा त्याच्याकडून त्याला जर काही प्रसन्न करून घ्यायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी मध्यस्थाची काही गरज नाही आहे, आपलं आपण करू शकतो, असा विचार ते मांडू लागले. या काळात त्यांनी वेद, पुराण, धर्मग्रंथांचा प्रचंड अभ्यास केला आणि जो काही सत्यशोधक सत्यधर्म त्यांनी निर्माण करायचा प्रयत्न केला. तर त्या समाजातर्फे त्यांनी छोटे मोठे कामं जी सुरू केली, त्याच्यामध्ये पहिलं काम जे असं हाती घेतलं की विवाह लावायचा, पण तो पुरोहिताशिवाय लावायचा. आणि मग त्यांनी सत्यशोधक मंगलाष्टका तयार केल्या आणि पुरोहिताशिवाय विवाह लावणं सुरू केलं. आणि इथं मग पुन्हा एक ब्राह्मणी व्यवस्था डळमळीत होण्याचं एक सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आणि मग ते ह्या माणसाबद्दल मग देव नाकारतो, हा धर्म मानत नाही, धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही वगैरे वगैरे म्हणणं त्यांनी सुरू केलं, हे नास्तिक आहे किंवा अशा प्रकारचा त्यांच्याबद्दल अपप्रचार सुरू केला. आणि मग हा एक माणूस आपल्या एकूण समाजव्यवस्था जी काही डळमळीत करण्याचं काम करतोय की काय, अशा भावनेतून त्यांना मारेकरी घालून मारण्याचा सुद्धा एक प्रसंग घडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये धोंडीराम कुंभार आणि सज्जन रोडे असे दोन माणसांना त्यावेळेला 1000 रुपये देऊन त्यांना मारेकरी घातलं. आणि हे जेव्हा फुलेंच्या घरी गेले मारण्यासाठी, तर त्यावेळेला महात्मा फुले आणि त्यांच्यामध्ये जो संवाद झाला, तर बाबा मला का मारतोय तू आणि तुला काय मिळणार आहे ह्याच्यातून, अशा पद्धतीचं त्यांनी थोडंसं प्रबोधन केलं. आणि त्यामुळं त्या मारेकऱ्यांनी शरणागती पत्करली, हा इतिहास आहे. आणि पुढे जाऊन धोंडीराम कुंभार यांनी वेदाचार हे पुस्तक लिहिलं आणि जे सज्जन रोडे होते ते पुढे त्यांचे अंगरक्षक बनले. म्हणजे अशी माणसं त्यांना मिळत गेली. आणि त्याच्यामुळं त्यांचं एक काम, जे कामाची पद्धत होती, ते बळकट होत गेलं. आणि मुळात मूर्तिपूजा, अवतार संकल्पना, चमत्कार या कल्पनांना त्यांनी विरोध केलेला आहे. आणि ईश्वरनिष्ठ मानवतावाद हा त्यांच्या धार्मिक विचारांचा पाया होता. ईश्वरावर विश्वास, सत्याचा शोध आणि नीतीची जोपासना हा त्यांचा एक धर्मविचारांचा गाभा होता. पण हे सगळे विचार ते जे मांडत गेले, सत्य धर्म स्थापन केला आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले गेले आणि विवाह मुळात ब्राह्मण न बोलवता किंवा पुरोहिताशिवाय सुरू केले. तर या सगळ्या गोष्टींचा एक प्रचंड राग सनातनी लोकांमध्ये निर्माण झाला. आणि ज्या वेळेला महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी लोकांनी दिली, त्यावेळेला प्रस्थापित समाजाकडून प्रचंड विरोध झाला. त्यावेळेला त्यांच्यावर अनेक आक्षेप घेतले गेले की देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी ही व्यक्ती काही करत नाही किंवा हा ब्राह्मणद्वेषी आहे, देवाधर्मावर आक्षेप घेतात, म्हणजे अगदी यांची भाषासुद्धा शुद्ध नाही की यांना व्याकरणसुद्धा येत नाही, अशा पद्धतीची चर्चा आणि वल्गना प्रस्थापितांनी केलेली आहे. परंतु तरीही त्यांचं काम कुठे थांबलं नाही.
आणि काही काळाने ज्या वेळेला ते पॅरलाइज झाले आणि त्यावेळेला सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक म्हणजे त्यांनी त्या अवस्थेमध्ये डाव्या हाताने लिहिलेलं आहे, हा इतिहास आहे. म्हणजे ते पुस्तक आपल्यासाठी ते शेवटचं पुस्तक सोडून गेले. परंतु हे सगळं पाहत असताना म्हणजे त्यांना ब्राह्मणवादी लोक वाटेल ते बोलत होते. म्हणजे त्यांना अगदी कलंक कसाई आणि ग्राम राक्षस असं पण म्हणत होते. परंतु महात्मा फुले मात्र याच्या उलट म्हणजे याचा राग न व्यक्त करता, म्हणजे मला कलंक कसाई म्हणतात तर मग तुम्ही कोण आहे तर कलम कसाई आहात, अशा पद्धतीने ते प्रत्युत्तर देत होते. अगदी विष्णूशास्त्री चिपळूणकर हे सुद्धा त्यांना हेटाळणीपूर्वक अगदी शूद्र जगद्गुरू आणि शूद्र धर्मसंस्थापक, हा कसला धर्मसंस्थापक, हा शूद्र धर्मसंस्थापक अशी हेटाळणी करत होते. परंतु आज जेव्हा आपण पाहतो तर त्यावेळेला त्यांनी जे काही ह्या समाजसुधारकांनी पुरोगामी विचार आपल्यापुढं जे मांडून ठेवलेले आहेत, तर त्याचं एक कुठंतरी आपण सगळे त्याचे वाहक आहोत आणि त्या दृष्टीने ते विचार पुढे नेत आहोत. महात्मा फुलेंनी जो काही पाया रचला आहे तर तो मुख्य जो होता तो ब्राह्मणेतर चळवळीचा पाया त्यांनी रचलेला आहे आणि त्याच्यानंतरच पुढे ब्राह्मणेतर चळवळ आपल्याला पाहायला मिळते आणि तोच वारसा पुढे राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेलेला आहे. आणि मला वाटतं म्हणूनच आपण सगळेजण महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. आणि त्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहेच. छत्रपती शिवरायांच्या पुढचाच हा काळ आहे. त्यामुळं काळ जसा पुढे सरकतो त्यावेळेला काही वैचारिक बदल होत राहतात आणि हे एक चांगलं लक्षण आहे. आपण आता काही लोक मला परवा एक जण म्हणाले की हा मग पेशव्यांचा महाराष्ट्र नाही का. तर पेशवे काळानंतर म्हणजे पेशव्यांनी त्यांच्या काळात काय केलं काय नाही हा पण इतिहास आपण समजून घ्यावा. आणि त्याच्यामध्ये जे काही ब्राह्मणीकरण होत गेलं पेशवे काळामध्ये आणि पुन्हा एकदा मानसिक गुलामीत जाण्याची अवस्था आपले निर्माण झाली आणि त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम मग आपल्याला फुले शाहू आंबेडकरांनी केलेलं आहे. परंतु बहुजन समाजासाठी जे काम केलं आहे आणि तेच काम आजही आपल्याला पुन्हा करावं लागतं आहे, हे एक दुर्दैव आहे असं मला म्हणावं वाटतं. हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा नाकारण्याची जेव्हा प्रक्रिया होते तेव्हा वास्तविक तो धार्मिक वाद असतो असं म्हणायचं की ब्राह्मण बहुजन वाद असतो असं म्हणायचं, असाही प्रश्न अनेकदा निर्माण होतो. वास्तविक हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती परंपरा कर्मकांड यामुळेच वर्णवर्चस्व, वर्गवर्चस्व आणि जातवास्तव हे पुढं आलेलं आहे. आणि यामुळेच आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा अभ्यास करून बौद्ध धर्म स्वीकारलेला आपल्याला दिसतो. किंवा राजर्षी शाहू महाराजांचा काळ घेतला तर वेदोक्त प्रकरण हे गाजलेलं आहे, हे पण आपण पाहतो. आणि महात्मा फुलेंनी सत्यशोधक धर्माची स्थापना केलेली आहे आणि वेगळ्या पद्धतीने धार्मिक विचार त्यांनी मांडलेले आहेत. आणि त्यापुढे जाऊन आता गेल्या काही वर्षामध्ये मराठा समाजाने बहुजन समाजांनी एकत्र यावं म्हणून शिवधर्माची पण स्थापना केलेली आपल्याला दिसते. आणि शिवधर्माचे विचार आणि सत्यधर्माचे विचार हे बरेचसे मिळते जुळते आहेत. जसं मंगलाष्टका सत्यशोधक धर्मानी समाजाने निर्माण केल्या त्यावेळेला, तशा शिवधर्माने सुद्धा वेगळ्या मंगलाष्टका आज निर्माण केलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्या पद्धतीने आज लाखो विवाह सत्यशोधक पद्धतीने आणि शिवधर्म पद्धतीने आणि रजिस्टर पद्धतीने हे होत आहेत. म्हणजे इथंही कुठेतरी पुन्हा एकदा ब्राह्मणी स्थान हे डळमळीत होतं आहे की काय अशी सतत एक भीती समाजामध्ये दिसते. पण एकूण आज भारतामध्ये सर्वधर्म समभाव आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या विचारांनी घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याप्रमाणे जर आपल्या सर्वांना हक्क मिळत आहेत तर मग आज काही लोक अखंड हिंदुस्थान, अखंड भारत किंवा अगदी बौद्धमय भारत किंवा इस्लामिक इंडिया होणार आहे का असे काही जेव्हा प्रश्न निर्माण करतात त्यावेळेला हे प्रश्न मला वाटतं धार्मिक वाद निर्माण करणारे आहेत. आणि यामुळं शांतता सुव्यवस्था बिघडू शकते. तर आपलं काम आहे, आपले वैचारिक मंडळींचं काम आहे की या दृष्टीने योग्य तो विचार करून सर्व धर्मसमभाव
जोपासून आपण सगळ्यांनी एका हातात हात मिळून आपण पुढे जाण्याची आज गरज आहे. जय भारत.